भव्य दिव्य जे जे तुम्ही मला ते ते आम्हास पावले जीवनात लाभ घ्या तुझी या कृपेने साकारली सही सपने आणि घडतात तुझे दर्शन उजळली अमोची छाया सुकून गेल्या बागेत सुकून गेलेल्या बागेत सुकून गेलेल्या बागेत आज हिरवळ घनदाट झाली सुकून गेलेल्या बागेत आज हिरवळ घनदाट झाली काटेरी रस्त्याची बघा आज पाऊल वाट झाली अरे नशीबी होता अंधार ज्यांच्या भीमराया तुझ्यामुळेच सोनेरी पहाट झाली अंतरात माझ्या फक्त बुद्धाचंच स्थान आहे अंतरात माझ्या फक्त बुद्धाचे स्थान आहे आणि म्हणून आज इथे जितके लोकांचे सत्कार झाले आहेत त्यांनी इथे उपस्थित आहे आणि काहीतरी युनिक माणूस जोपर्यंत आयुष्यात करत नाही त्याचा जोडीदार त्याला साथ देत नाही तोपर्यंत हे असे सन्मान काय होत नाही बा मला असं वाटते जर नवऱ्याला पुरस्कार भेटला असेल तर तो बायकोच्या वतीनं भेटला कारण तिने सपोर्ट केला आणि बाईला भेटला असेल तर माणसाचा सपोर्ट कारण याच्याशिवाय शक्य नाही कोणतीच गोष्ट आणि म्हणून काय म्हणते बघा हातात मोबाईल खिशात पेन
आले घरी भगवने नसन बरं जायचं अन्न शिजवाले पण ते मला दाखवत होती की आमच्याकडे सगळ्याजवळ आयफोन आहे हे का निशा धोंगडे सगळं कॉम्पिटिशन साला 1 महीने में मैं 27 लाख की 2 गाड़ी आली हे सब पुण्य मेरे बाबा साहब के लेकिन मैं बताती नहीं मेरे समाज को हे पुण्य बाबाची आहे आणि म्हणून मी समाजाला तर 20% धम्मदान करते पण मी श्रमदान सुद्धा करते लोकांना दाखवत नाही मग अशी पत्ती दिली का नाही तर कमालाले थोडी नागपूरचा असलाय बेटा म्हणलं बाबासाहेब वाचणं शिक जर नाचणं शिकशील ना तर बरबाद होशील बाबासाहेब फक्त बाबासाहेबाचीच लेकरं सांगू शकतात धैर्य गिर्याची नाही आणि म्हणून त्याने काय म्हणलं हातात मोबाईल तुम्ही काय करता मोबाईल घेताना पोरी हिंदवता गाड्या घेता पेट्रोल टाकायला पिक्चरने जाता आणि मग फोन येते हॅलो अरे बागडेचा फोन का होय का हा ऍक्सिडेंट झाला ना त्याचा या ना पट कसे फोन येतात सत्यानाश कोणाचा माय बापाचा त्यांच्या कष्टाचा पण माया समाज काय करू लागला आणि मला हातात मोबाईल किती हम छाती काढून चालते आमच्या महाराज पोटत त्याला 56 लोकांसंग बोलता येत नाही पण 56 इंचाची छाती काढून चालते कसा चालते भाई हे हकीकत आहे आमची पोटी नाही का काय म्हणते एक पोरगा मला भेटला म्हणजे फ्लावर समजे क्या फायर आहे म्हणलं 50 रुपये घेऊन गाडी करून या भडव्या आधी सांगुराला फायर आहे कुठं चालला तू फायरिंग कराले समाजाच्या कामी पडणं लेका तू पैदा झाला ना तू पैदा बरबाद झाली नाव तई होईन ज्या तू बाबासाहेबाच्या विचारावर चालशील म्हणला तू मला नको शिकवू हे ठेव 50 दाढी कर दाढी करून आल्यावर ड्रेसने पैसे घेतो मी तुझी लाडकी बहीण नाही लेका म्हणतो तूच माझ्या लाडाचा भाऊ बन मग काय म्हणतो बा हातात मोबाईल किती हम मोठे पण किती हम मोठे पण आणि मग पोरगा कलेक्टर झाला ग माझा कोणाच्या पुण्याला आता बोलत नाही तर कधी बोला गडबड काय नाही करतो गडबडीत वांदे होऊन राहिले म्हणून तर ते मनुवादी आम्हाला फुगून चमचे वाजवायला लावून राहिले जरी वाजवायचं तरी नाही काही दिवस त्याने कोरोना टाळ्या वाजवायला लावल्या मग तब्येत खराब झाली तर चमचे वाजवायला लावले ना आता तू गडबड करशील तर काय वाजवायला लावतील याची काय गॅरंटी म्हणून पैशात बोलण्याची गरज आहे समाजाला मग काय म्हणता बा सगळ्यांनी वर हात करायचा पोरगा कलेक्टर झाला ग माझा बरोबर आहे का नाही पोरगा कलेक्टर झाला ग माझा पोरगा कलेक्टर झाला ग माझा डॉक्टर झाली
माझ्या भावाला काही गोष्ट पटली. निशा धुळे इतिहास तर सांगते, पण इतिहासासंग वास्तव सांगणं तितकंच महत्वाचं आहे. कारण आजकाल माझा समाज, माझ्या समाजातले काही लोक, मी पूर्ण नाही म्हणत, वेगळ्याच तंद्रीत जगून राहिले. बरोबर आहे का नाही? म्हणून वास्तव सत्य दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून काय म्हणते, हातात मोबाईल